नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत एका खळबळजनक गौप्यस्फोटाबद्दल. माझा प्रश्न बघा पडद्यावर. असीमानंद यांनी मोहन भागवतांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी का? हे आरोप काय आहेत हे आधी समजून घ्यायला हवं. कॅरावान या मासिकाने, इंग्रजी मासिकाने एक कव्हर स्टोरी प्रसिद्ध केलेली आहे. हा अंक 1 तारखेला बाजारात आलेला आहे. असीमानंद बॉम्बस्फोटातले एक आरोपी आहेत, त्यांच्याविषयी कव्हर स्टोरी आहे. आणि कॅरावाननी असा दावा केलेला आहे की आम्ही असीमानंदांची मुलाखत घेतली. 2 वर्षभर हप्त्याने मुलाखत चालली होती. आणि या मुलाखतीमध्ये असीमानंद यांनी मोहन भागवत, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं. त्यामुळे सगळी खळबळ उडाली आणि बॉम्बस्फोटाला मोहन भागवत यांचा पाठिंबा होता असं त्यांनी सांगितल्याचा आरोप झाला. काँग्रेसने लगेच चौकशीची मागणी केली. संघाने आणि भाजपने याचा इन्कार केला. नेमकं काय प्रकरण हे आपण बघूया. आपण काय कॅरवानमधल्या या लेखाच्या बातम्या आज इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. या लेखानं खळबळ उडाली, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय पार्श्वभूमी या लेखाची समजून घेऊया. 2005मध्ये सुरतमध्ये संघाचं एक शिबिर झालं होतं. त्यानंतर मोहन भागवत आणि इंद्रेश कुमार आपल्याला भेटायला गुजरातमधल्या आपल्या आश्रमात आले होते असं हे असीमानंद म्हणतायत. त्यावेळी तिथे असीमानंद यांचा सहकारी सुनील जोशी होता. आणि या लेखात असं पुढे म्हटलेलं आहे की असीमानंदांना मोहन भागवत काय म्हणाले. मोहन भागवत असं म्हणाले, असीमानंदांनी म्हटलेलं आहे आपल्या मुलाखतीमध्ये की तुम्ही सुनील जोशीबरोबर या योजनेवर काम करू शकता. आम्ही यात सहभागी नसू, पण तुम्ही हे करत असाल तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. स्वामीजी तुम्ही हे केलं तर आम्हाला काही हरकत नाही. हे चुकीचं होणार नाही, हा गुन्हा ठरणार नाही असं मोहन भागवत म्हणाले. जर तुम्ही हे केलं तर केवळ एक क्रिमिनल ॲक्टिव्हिटी, गुन्हा म्हणून केलं असं लोकही म्हणणार नाही. ते विचारसरणीशी जोडलं जाईल. हिंदूंसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. कृपया हे करा, आमचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे असं मोहन भागवत म्हणाले. याचा अर्थ असा होतो की बॉम्बस्फोटाचे जे कट रचण्यात आले त्याला मोहन भागवतांचा पाठिंबा होता असं असीमानंद यांनी या मुलाखतीत सांगितलेलं आहे. ही मुलाखत खरी आहे खोटी आहे असा वाद निर्माण झाला. संघाने ही मुलाखत खोडून काढली आहे, खोटी आहे म्हटलं आहे. असीमानंदांच्या वकिलांनी ते सांगितलेलं आहे. परंतु या कॅरावान मॅगझिनने असा दावा केला आहे. या मुलाखतीच्या टेप्स आमच्याकडे आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर कारवाईसाठी आम्ही तयार आहोत. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अतुल भातखळकर. माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड. माझ्यासोबत आहेत पुण्याहून ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित. माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुरेश खैरनार. आणि माझ्यासोबत नागपूरहून आहेत संघविचारांचे अभ्यासक विराग पाचपोरसुद्धा. माझ्यासोबत अतुल भातखळकर आहेत. त्यांच्यापासूनच मी या चर्चेला सुरुवात करणार आहे. भातखळकर, तुम्ही बघितलं, आपण दाखवलं काय आरोप आहे. मोहन भागवत यांनी समर्थन दिलं बॉम्बस्फोटाच्या कटांना असंच जणू असीमानंद सुचवत आहे असं कॅरवान म्हणतंय. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, हे कपोलकल्पित खोटं याच्यापेक्षा काही असू शकत नाही. मुळामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे हा रूढार्थाने मुलाखत नाही. ही 16 पानांची एक स्टोरी ही केलेली आहे. आणि 2 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने असीमानंदांची मुलाखत घेतली असं या महिला पत्रकारितीने लिहिलेलं आहे. एक तशी 2 वर्ष कशी काय मुलाखत घेतली आहे ते मला काही समजू शकत नाही. आणि एक मोठ्या 16 पानाच्या स्टोरीमध्ये कुठेही इंटरव्ह्यू म्हटल्यानंतर जसे प्रश्न आणि उत्तरं या स्वरूपात या 16 पानाच्या लेखामध्ये कुठलाही उल्लेख नाही आहे. एक दुसरा मुद्दा, आपण सांगितल्यामुळे 4 तारखेलाच त्यांच्या वकिलांनी हे स्टेटमेंट ऑफिशियल प्रसिद्धीस दिलेलं आहे की मी असीमानंद यांच्याशी बोललो आणि त्यांनी हे पूर्ण डिनाय केलं आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या मुलाखती झाल्या नाहीत, मला कोणी भेटलं नाही आणि कोणी भेटलं असेल समजा तर मी अशा पद्धतीने कोणाशी काहीही बोललेलो नाही. तिसरा मुद्दा, असीमानंदांनी जे कन्फेशन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटसमोर दिलं होतं असं म्हटलं जातं, त्या कन्फेशनमध्ये सुद्धा अशा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही. आज NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जे या सगळ्या प्रकरणांचा तपास करते, त्यांनी आज खुलासा केला आहे जो ऑनलाईन इंडिया टुडेच्या वेबसाईटवर आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की आमच्याकडे अशी कुठलीही माहिती नाही. आम्ही जेव्हा जेव्हा असीमानंदांचं इंट्रॉगेशन केलं तेव्हा त्यांनी कधीही कुठल्याही संघातल्या अधिकाऱ्यांचं नाव घेतलेलं नाही. हे NIAने सुद्धा आज म्हटलेलं आहे. त्यामुळे हे राजकीय एक कारस्थान आहे. संघ भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याकरता. निवडणुका जवळ येत चालल्यात. चिदंबरम यांनी काही महिन्यापूर्वी हे म्हटलंच होतं की संघ हा आमचा खरा या निवडणुकीतला शत्रू आहे.
त्याचं दृष्टीने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. संघाला आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. याच्यामध्ये 1% सत्य नाही आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. अतुल भातखळकर म्हणतात हे सगळं धादांत खोटं आहे, असीम आनंदच्या मुलाखतीमध्ये काही तथ्य नाही आणि हे कारस्थान आहे. तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे की आपल्या विरुद्ध झालेला कुठलाही आरोप हा खोटाच आहे. हा दावा कायम RSS वाले करतात, ह्याच्यात काही मोठं नाही. म्हणजे बाबरी मस्जिद पाडली, ती पाडल्याच्या आधी नरसिंगरावांना दिलेलं त्यांचं ॲफिडेव्हिट, नरसिंगरावांना दिलेला शब्द हा मोडकळीत काढून ये प्रभू की इच्छा थी असे म्हणणारे RSS वाले आमच्या पिढीने बघितले. महात्मा गांधींच्या हत्या झाल्यानंतर फटाके वाजवणारे RSS वाले आमच्या वडिलांच्या पिढीने बघितले. त्यामुळे या देशामधल्या अतिरेकी कारवायांच्या मागे गेले 60 वर्ष कोण आहे हे काही वेगळं सांगायला नको. या देशामध्ये जे बॉम्बस्फोटामध्ये पकडले गेले आणि जे अतिरेकी म्हणून ज्यांची नावं पुढे आली, मग ते प्रज्ञासिंग ठाकूर असोत किंवा त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते असोत, तो सुनील जोशी असो किंवा बॉम्ब ठेवून पळणारे ते कालसांगराव किंवा डांगे असोत, हे सगळे कधी काळी एकेकाळी शाखेमध्ये जाणारे कार्यकर्ते होते. हे तर तुम्ही नाकारू शकत नाही. मग शाखेमध्ये जाणाऱ्या कार्यकर्त्यांवरती हेच संस्कार झाले का? हे एक चित्र पुढे येतं. दुसरी गोष्ट अशी की मी अत्यंत जबाबदारीने आणि विश्वासाने आपल्यासमोर सांगतो की जेव्हा मालेगाव बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्याच्यानंतर चक्र फिरू लागली आणि जेव्हा पहिल्यांदा आरोपी पकडले गेले आणि त्यांचं इंटरॉगेशन सुरू झालं, ते इंटरॉगेशन जसं जसं पुढे सरकत गेलं आणि अडचणीचं व्हायला लागलं, त्याला दिल्लीमध्ये राजकीय दबाव निर्माण करण्यात आला. एकीकडे राजनाथ सिंग हे प्रज्ञासिंग ठाकूरला भेटायला नाशिकला आले आणि दुसरीकडे BJPचे शिष्टमंडळ जाऊन मनमोहन सिंगांना भेटलं की ह्या बॉम्बप्लेसचं इन्क्वायरी चुकीच्या वाटेने चालू आहे, आपण ह्याच्यात लक्ष घाला. त्यावेळेचे सिक्युरिटी ॲडवायझर नारायणन यांनी माननीय करकरे साहेबांना निरोप पाठवला आणि स्वर्गीय करकरे साहेब त्यांना भेटायला गेलं. तो दिवस आणि त्यांची ज्या दिवशी हत्या झाली तो दिवस एकच होता. करकरे साहेबांनी सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितलं आणि हा जो तपास आहे हा आम्ही योग्य दिशेने करतोय आणि ही दिशा या तपासाच्या शेवटापर्यंत जाईल हे त्यांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा तपास चालू ठेवा अशा प्रकारचा आदेश माननीय करकरे साहेबांना दिला. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही राजकीय दबाव का टाकत होतात ह्याचं कारण आता स्पष्ट होत आहे. असीम आनंद असोत, सुनील जोशी असोत, सुनील जोशींची हत्या हा या प्रकरणातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी सुनील जोशीच्या हत्येमध्ये जेव्हा हात घातला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की सुनील जोशीला फार जास्त माहिती होती. कारण का एकंदर झालेल्या बॉम्बस्फोटामधले सगळे आरोपी हे सुनील जोशीला माहिती होते. तेव्हा हा धोका होऊ शकतो, तेव्हा मधला दुवा सुनील जोशी आहे. सुनील जोशीची हत्या झाली तर या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे तुटतील आणि म्हणून सुनील जोशीची हत्या झाली हे मध्य प्रदेश पोलिसांच्याही रिपोर्ट्समध्ये आहे. त्याच्यानंतर करकरे साहेबांची RSSचे हेच मोहन भागवतांनी भेट घेतली. त्यांच्याबरोबर BJPचे एक ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी करकरे साहेबांना विनंती केली की तुम्ही हा तपास म्हणजे थोडासा हळू करा, त्याच्यात तुम्ही जास्त आतमध्ये जाऊ नका. आणि करकरे साहेबांनी शेवटी त्यांना सांगितलं की साहेब मी जर ह्याच्या आतमध्ये गेलो नसतो किंवा हा तपास जर पकडले गेला नसता तर ह्या प्रकरणामध्ये कर्नल पुरोहित आणि संबंधितांनी हे सगळे प्लॅनिंग आणि हे सगळं नष्ट करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवतांचीच हत्या करण्याचं ठरवलेलं आहे. आणि हे ऑन रेकॉर्ड आहे मुंबई पोलिसांकडे. हे तुम्ही RTI खाली मुंबई पोलिसांकडे रेकॉर्ड चेक करू शकता, ATS मधली माहिती घेऊ शकता आणि ATSD हे प्रकरणामध्ये म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन आपल्याला सगळी माहिती मिळू शकेल. याच्यामध्ये पुण्यामध्ये रेकी सुद्धा झालेली आहे. आता मोहन भागवतांनी करकरेंवर टाकलेला दबाव, अडवाणींनी टाकलेला मनमोहन सिंगांवरचा दबाव आणि आज असीमानंदांनी केलेलं स्टेटमेंट ह्याच्यानी हे स्पष्ट होतं की 2009च्या अगोदर 2003 पासून झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये हे तुमचे संबंध होते. म्हणूनच तुम्ही राजकीय आश्रय घेऊन हे सगळे तपास थांबवण्याचा प्रयत्न करत होतात. हे आता सिद्ध होत आहे आणि मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. याच्यासाठी मी नार्को अनालिसिस टेस्टला सामोरे जायला तयार आहे. तुम्हाला पाहिजे ती इंटरनॅशनल सायंटिफिक टेस्ट करा. जितेंद्र आव्हाड समोर जायला तयार आहे.
नाही, माझं म्हणणं जितेंद्र आव्हाड टेस्टवर फार लांबची गोष्ट आहे. तुम्ही आत्ता जे काही कपोलकल्पित निवेदन केलं ही कॅराव्हॅनच्या स्टोरीचा दुसरा भाग आहे, बाकी यात काही अर्थ नाही आहे. या सगळ्याला तुमच्याकडे कुठले पुरावे आहेत? क्रमांक 1. क्रमांक 2, या सगळ्या कालखंडामध्ये राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार होतं. म्हणजे तुम्ही हे मान्य करताय का केंद्रातल्या काँग्रेस सरकारने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या दबावाखाली येऊन या संदर्भातला खरा तपास केला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? जेव्हा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे म्हणते आहे की आम्ही जेव्हा इंट्रोगेशन केलं तेव्हा आसिफानंद यांनी असं कुठल्याही प्रकारचं विधान केलेलं नाही आहे, हे विधान भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे ते करतायत का? तुमचं केंद्रात राज्य आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, CBI त्यामुळे जरा आपण बोलत असताना आपण काय बोलतो हे लक्षात घेऊन बोला. मोहनराव भागवतांची हत्या करण्याचा कट या बॉम्बस्फोटामधल्या काही लोकांनी रचला, अशा प्रकारच्या टेप्स उपलब्ध पोलिसांकडे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. यातून स्पष्ट होतंय ना की याचा अर्थ मोहनराव भागवत त्यांच्याबरोबर नव्हते. त्यामुळे हे सगळं कपोलकल्पित, अत्यंत असत्य. तिसरा ऐकून घ्या मुद्दा. आणि ही जर का सगळी माहिती तुमच्याकडे आहे, ही माहिती तुमच्याकडे जर का आहे तर तुम्ही आतापर्यंत ती पोलिसांना किंवा NIA ला का दिली नाहीत? त्यामुळे नारायण यांनी हेमंत करकरे यांना बोलवून घेतलं. देशाचा NSA हा फक्त प्रधानमंत्र्याला एन्सरेबल असतो, त्याचा लॉ अँड ऑर्डरशी काही संबंध नसतो, त्याचा संबंध इंटेलिजन्सशी असतो. कुठल्याही अधिकारामध्ये ते या देशातल्या कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला बोलवू शकत नाहीत. त्यामुळे अशा कपोलकल्पित गोष्टी सांगू नकात, ह्याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे कॅराव्हॅनच्या स्टोरीचा दुसरा भाग आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितला, याच्यापुढे याला काही महत्व द्यायची गरज नाहीये. भातखळकर आहात म्हणून सत्य बोलता असं समजू नका. तुम्ही आव्हाड म्हणून सत्य बोलता असंही नाही ना काही. बोलतो आहे तुम्ही आव्हाड बोलता म्हणजे सत्य असतं असं काही नाहीये. जे लक्षात आहे घ्या. ते सत्य बोलतो आहे. त्याचे पुरावे द्या ना. सत्य बोलतो त्याचे आहे. पुरावे द्या. पुरावे का दिले दिले नाही नाही. आतापर्यंत तुम्ही? नाही, एक मिनिट. आपण एक मिनिट. जितेंद्र आव्हाड आणि अतुल भातखळकर दोघांनाही विनंती आहे, वैयक्तिक टीका न करता आपण मुद्द्यांवर बोलूया. आत्ता जितेंद्र आव्हाड भातखळकरांनी जो मुद्दा मांडला, एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की सरसंघचालकांची हत्या करण्याचा कट केला होता, आणि दुसऱ्या बाजूला असीमानंद असं सांगतायत की सरसंघचालकच याला आशीर्वाद देत होते. यातलं खरं काय मानायचं? असं आहे की ह्याच्यानंतर आता मला शांतपणाने ह्याचं रिझनिंग मी तुम्हाला सांगतो. आता ह्याचं रिझनिंग तुम्हाला लॉजिक काढावं लागेल. एक गट जो होता, आता जसा सुनील जोशी हा समझोता एक्सप्रेस आणि पहिल्या 3-4 बॉम्बस्फोटामधला प्रमुख कलाकार होता. पण ह्याला खूप जास्ती माहिती आहे, हा फुटण्याची शक्यता आहे असं लक्षात आल्यानंतर प्रज्ञासिंग ठाकूर आणि तिच्या काही मित्रांकरवी त्याची हत्या झाली. हे मध्य प्रदेश पोलिसांच्या ATSनी पुराव्यानिशी सिद्ध केलं. आता मी कल्पोकल्पित बोलत असेन तर तुमच्याकडे टेप्स उपलब्ध आहेत. ज्या दिवशी हत्या झाली त्याच्या आधीच्या 4 दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन BJPने हा आरोप केले नव्हते का? आपण तपासून बघा. आपण ते मनमोहन सिंगांना म्हणताय, एवढाच मुद्दा आहे. मी असं म्हटलेलं नाही, आम्ही असं म्हटलेलं नाहीये. भातखळकर भारतीय जनता पार्टीने ही मागणी केली, वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही असं म्हणताय आम्ही दबाव आणला, एवढाच फरक आहे आपल्या बोलण्यात. भातखळकर बोलू द्या. बोला ना, बोला. तुम्ही करत काही नाही त्यामुळे बोला. एवढं चिडू नका. आम्ही काही चिडू नका. एवढं काय चिडत नाही, काय काळजी करू नका. गांधी हत्यानंतर बाबरी मस्जिद पासून बालेगाव बाबलास पर्यंत मुद्द्यावर येऊया. तुम्हाला आव्हाड, तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, भातखळकर आणि इतर पाहुणे उत्तर देतील किंवा आपलं म्हणणं मांडतील. म्हणणं मांडा. मला मुद्द्याकडे यायचं आहे की असीमानंदनी जर असं सांगितलं की मोहन भागवतांचा या बॉम्बस्फोटाला आशीर्वाद आहे, तर एक तर त्यांनी ते कोर्टात का सांगितलं नाही, आणि याचा काय पुरावा तुमच्याकडे? असं आहे की असं प्रत्येक गोष्टीला लॉजिकल पुरावा शोधावा लागतो. असीमानंदांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये सत्य याच्यासाठी आहे की त्याच्यामध्ये पकडले गेलेले सगळे आरोपी हे RSSचे टॉपचे प्रचारक होते. असीमानंद हा स्वतः डांगच्या प्रांतामध्ये वनवासी कल्याण आश्रमाचं काम करत होता. गेले 35-30 वर्ष डांगच्या परिसरामध्ये त्या परिसरामध्ये RSSची जी शाखा आहे वनवासी कल्याण आश्रम, त्याच्यामध्ये काम करून तिथल्या धर्मांतराविरुद्ध ख्रिश्चनांवर दबाव टाकणं, तिथल्या आदिवासींवर दबाव टाकणं, अशा प्रकारचे कामं ते करत होते. त्याच्यामुळे त्यांचे BJP संबंध होते. सुनील जोशी हे स्वतः संघ प्रचारक होता. म्हणजे पार पहिल्या बॉम्बस्फोटामध्ये मारलेला गेलेला हिमांशू पानसे नांदेडमध्ये, ती बॉम्ब बनवत असताना मारले गेलेला हिमांशू पानसे हा सुद्धा RSS प्रचारकाचा मुलगा होता.
तेव्हा ह्याच्यामध्ये सापडलेले सगळे आरोपी हे RSSचे प्रचारक, काम करणारे, संस्कारात वाढलेले होते. आणि त्यामुळेच हे सत्य आहे की हे सगळं बिंग कायमचं संपावं, या देशामध्ये वाद तयार व्हावा. आणि हे तुम्ही मुंबई पोलिसांकडनं चेक करून घेऊ शकता की ह्यांनी शेवटी असं ठरवलं, म्हणजे या मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या आरोपांनी, की आपण शेवटचं हे म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट व्हॅल्यूज संपवणं हे करण्यासाठी म्हणून RSS संघचालकांचीच हत्या करूया. आणि हे स्वतः करकरे साहेबांनी भागवत साहेबांना, मोहन भागवतांना ह्याची माहिती दिली होती. जेव्हा मोहन भागवतांनी करकरेंची भेट घेऊन तुम्ही हा तपास हळू करा अशी विनंती केली, तेव्हा पुराव्या सकट त्याचं वर्बॅटिम फाईल माननीय भागवत साहेबांच्या हातात दिली की तुम्ही हे वाचा आणि ह्याच्यातच तुम्हाला पुराव्यानिशी सापडेल की ही लोक ज्यांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतायत ते काही काळानंतर तुमची हत्या करणार आहेत. भातखळकर उत्तर द्या. या कपोलकल्पित असत्याचा जो भाग आहे ना, तो पुढचा भाग असा आहे की करकरींची हत्या कोणी केली? ती अजमल कसाबने नाही केली, ती हिंदुत्ववाद्यांनी केली. अशी पुस्तकं आहे महाराष्ट्रात लिहिली बात गेली. नाही ती अजमल अहो ऐकून घ्या, अजमल कसाबनीच तुम्ही केली. पुस्तकं लिहिली आहेत, ऐकून घ्या. अजमल कसाबनीच अंतुल यांनी केली. हे विधान मंत्री असताना केलेलं आहे ते- की ते- हेमंत ते करकरे आणि अंतुले वगैरे यांची तुम्हाला हत्या जी सांगू आहे नका हो. ती या ते अंतुले देशातल्या वगैरे हिंदुत्ववादी सांगू नका. शक्तीने केली आहे. त्यामुळे ते अंतुले आवाड असं आहे का? मी हे विधान करत नाहीये. मी तुम्ही विधान नाही जे करत केलं हो. ते तुम्ही ज्या मर्यादित स्कूल ऑफ केलेलं आहे. थॉटचे ते करतायत ना. तुमच्या सरकारमधल्या तुमच्या school of केंद्रीय thought काय ते मंत्र्यांनी हे सांगा विधान हो. केलं आमच्या school of होतं. thought नाही, एक काय मिनिट, बोलतात एक मिनिट. का? त्यामुळे हे सगळं असत्य आहे. आपण बोला. तुमचा From which school of thoughts I come, don't tell me that. Talk about your school of thoughts. Your school of तुमच्याविषयी thoughts बोलतोय ना मी. start from अहो, माझ्याविषयी 1924. मी बोलतो काय? काळजी करू नाही, नका. एक मिनिट. मी जे एक logic मिनिट. बोलतो त्याच्याविषयी मला बोलतो. मला राजकीय वादामध्ये मोहन भागवत ऐकून घ्या. आवड तुम्ही पण ऐकून घ्या. अतुल भातखळकर, मला विनंती आहे तुम्हाला दोघांना ऐकून घ्या. मोहन भागवत यांच्यासारख्या एक मिनिट जितेंद्र आव्हाड, मोहन भागवत यांच्यासारख्या समाजामध्ये एका सेक्शनमध्ये तरी प्रतिष्ठा असणाऱ्या माणसावर आरोप झालेला आहे. तो खरा आहे की खोटा आहे हे तपासून बघणं हे कर्तव्य आहे आपलं सगळ्यांचं. मगाशी जितेंद्र आव्हाड जे म्हणाले, या बॉम्बस्फोटाशी संबंधित जे आहेत ते सगळे संघाचे कार्यकर्ते आहेत. माझ्याकडे एक ग्राफिक आहे, कोण कोण याच्याशी संबंधित आहे आपण जरा बघूया. संघाचे खरोखरच कार्यकर्ते आहेत का? मग भातखळकर बोलतील. आपण बघूया पडद्यावर कोण कोण संबंधित आहेत. बघा, असीमानंद संघाचे पदाधिकारी होते. वनवासी कल्याण आश्रमाचं ते काम करायचे. समझोता मक्का मस्जिद, अजमेर शरीफ बॉम्बस्फोटामध्ये त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. हा कट रचण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. सध्या तुरुंगात आहेत, पण अजून ते दोषी आहेत असं सिद्ध झालेलं नाहीये. पुढे बघा, सुनील जोशी संघ प्रचारक होते. या बॉम्बस्फोटामध्ये हेही होते. डिसेंबर 2007 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. पुढे बघा, संदीप डांगे संघ स्वयंसेवक होते. समझोता मक्का मस्जिद, अजमेर शरीफ अशा बॉम्बस्फोटामध्ये त्यांचाही हात होता. सध्या फरार आहेत. लोकेश शर्मा संघ स्वयंसेवक, त्यांचाही या बॉम्बस्फोटात हात आहे. तुरुंगात आहेत सध्या, खटला सुरू आहे. रामजी कालसांगरा संघाशी संबंधित आहे ते सुद्धा. समझोता मक्का मस्जिदच्या बॉम्बस्फोटात यांचाही हात आहे. दोषी अजून सिद्ध झालेले नाहीत, फरार आहेत. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्या होत्या, संघ परिवाराशी संबंधित आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी तुरुंगात आहेत 2008 पासून. अतिरेकी कारवाईंमध्ये हात असल्याचे ठोस पुरावे नाहीयेत आमच्याकडे, असं NIAचं म्हणणं आहे. इंद्रेश कुमार हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे निकटवर्तीय मानले जातात. आजही संघाचे कार्यकर्ते आहेत. असीमानंद यांनी चौकशीत त्यांचं नाव घेतलं होतं. CBI कडून चौकशी झाली आहे त्यांची, पण अजून त्यांना आरोपी केलेलं नाही. अतुल भातखळकर, तुम्ही उत्तर द्या. आत्ता जे जितेंद्र आव्हाड म्हणत होते की हे सगळे आरोपी जे आहेत ते संघाशी संबंधित आहेत, याचा अर्थ काय लावायचा? नाही बघा, आता आपण एकदा वेगळ्या ऑर्बिटमध्ये गेलो आहेत की केवळ भागवतांविषयीच्या विधानापासून तुम्ही 2006 पासूनचे बॉम्बस्फोटविषयी बोलताय. मुळामध्ये या सगळ्यामध्ये सुरुवातीला मालेगावच्या मुस्लिम तरुणांना पकडलं. मग खूप आरडाओरडा काही लोकांनी केला, सेक्शन ऑफ द मीडिया असेल, सो कॉल्ड सेक्युलर्स असेल, आणि मग प्रज्ञासिंग ठाकूरांपासून सगळ्यांना अटक केली. तुम्हीच आत्ता दाखवलं की प्रज्ञासिंग ठाकूरांच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही असं NIA म्हणते. हा एक पॅटर्न या देशामध्ये विशेषतः तुम्हाला असं वाटतंय ना मुद्दामून गुंतवण्यात आलंय? मला असं 100% वाटतं. याचं कारण असं आहे की जर का यांच्याविरोधात एवढा पुरावा होता
तर गेले 7-8 वर्ष होत आली, यांच्यावर अजून निकाल का लागत नाहीये? चौकशी का का केली जात चौकशी नाही? पूर्ण केली जात नाहीये? आपण इशरत जहा केस बघा, आपण सोहराबुद्दीन मर्डर केस बघा. ही सीबीआयची कार्यपद्धती आहे की 4-4, 5-5 वर्ष केस ही ड्रॅग ऑन करत राहायची, रोज नवीन बातम्या द्यायच्या आणि मग लोकांना बदनाम करायचं. आपण इंद्रेश कुमारांचं नाव घेतलं, आपल्याला आठवत असेल की अजमेरच्या बॉम्बलास्टच्या विषयामध्ये त्यांचं चार्जशीटमध्ये नाव आहे, अशा बातम्या आल्या. आता चार्जशीटमध्ये नाव आहे याचा अर्थ सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने तुमचं त्या चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून नाव आहे. त्यांचं कुठेही आरोपी म्हणून नाव नव्हतं. चार्जशीटमध्ये जे काही 10 गोष्टी लिहिल्या असतात त्यात कुठल्या तरी एका आरोपीने चौकशीच्या वेळेला त्यांचा उल्लेख केला, या अर्थाने चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे असा अपप्रचार टाइम्स नाऊपासून सगळ्या मोठमोठ्या चॅनल्सने केला आणि शेवटी त्यात काही निघालं नाही. समझोता एक्सप्रेसचं आपण लक्षात घ्या. बी रामन हे काही संघाचे स्वयंसेवक नव्हते, ते काही भारतीय जनता पार्टीचे नव्हते, हे IB मधले अत्यंत नाणावलेले तज्ज्ञ अधिकारी होते. जेव्हा समझोता एक्सप्रेसमध्ये असीमानंदपासून सगळ्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी एशियन एजमध्ये लेख लिहून खेद आणि खंत प्रकट केली की जो बॉम्बलास्ट हा पाकिस्तानच्या लोकांनी केला आहे, असे IBचे इनपुट्स आहेत, हा बॉम्बलास्ट सुद्धा राजकारणाकरता वापरला जातोय. याच्याबद्दल त्यांनी IBचे माजी अधिकारी म्हणून लेख लिहून खंत आणि खेद प्रकट केलेला आहे. ते एवढचा मुद्दा सांगतो याच विषयातला. युनोने एक स्टेटमेंट काढून या समझोता ब्लास्टमध्ये कुठला मुसलमान अतिरेकी आहे याचा उल्लेख युनोने आपल्या एका स्टेटमेंटमध्ये केलेला आहे. पण हे सगळं राजकारण आहे. जेव्हा चिदंबरम संसदेच्या पटलावर म्हणतात की सॅफ्रॉन टेरर, हे शब्दपटाला ते शब्द संसदेच्या पटलावर उल्लेख करतात, मला वाटतं या देशातल्या हिंदुत्ववादी शक्तींना बदनाम करण्याचा हा एक डाव आहे. याच्यामुळे यात काहीच अर्थ नाही आहे. जितेंद्र आव्हाड, या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायला हवं की सरकार तुमचं आहे, सरकार काय RSSचं किंवा BJPचं नाही आहे, NDAचं नाही आहे. तुम्हाला शक्य आहे यांची चौकशी करणं आणि मनात आणलं तर तुम्ही मोहन भागवतांची सुद्धा चौकशी करू शकता. मग राजकीय चर्चा, वाद घालण्यापेक्षा तुम्ही ते का करत नाही? असं आहे की लवकर केलं, पकडले तर सरकार हातगाईवर आलंय, वाटेल ते निर्णय घेते. आता CBIवर सरकार दबाव टाकत नाही, ह्याच्यापेक्षा उत्तम उदाहरण काय असू शकतं की दे आर टेकिंग इट देअर ओन टाइम. ज्या इशरत जहांची ह्यांनी आता माहिती दिली की बदनाम करते, मोदी आणि संबंधित लोकांनी ज्या प्रकाराने खालच्या कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, खालच्या कोर्टात चेंडू खेळवत गेले म्हणून 14 वर्ष लागली. 14 वर्ष का होईना, पण कमीत कमी या देशातनं पहिल्यांदा एका IB ऑफिसरवर ब्लेम आला की त्यांनी खोटी कागदपत्र दिली, खोटी रिपोर्ट दिले आणि इशरत जहांची हत्या झाली. तेव्हा IBचा रामन काय बोलतो हे म्हणजे काय अल्टिमेट प्रूफ होत नाही. आजची चार्जशीट दाखल झाली त्याच्यामध्ये IBच्या अधिकाऱ्यांची नावं आली आहेत की ज्यांनी खोटं काम करून ही हत्याकांड घडवून आणलं आणि ज्यांनी मोदींना मदत केली. त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड, तुम्ही खूप गंभीर आरोप करताय. तुम्हाला असं म्हणायचंय IB मध्ये, CBI मध्ये सुद्धा संघाचे समर्थक घुसलेत म्हणून? सिम्पथायझर्स आहेत त्याच्यामधून, नाकारता येतच नाहीये. असं आहे की राजेंद्र सिंगचं नुसतं नाव आलं तर ज्या प्रकारे जेटलीपासून सगळे आरडाओरड करत होते, ज्या पद्धतीने एकंदर रान पेटवलं गेलं, काय गरज होती? असं आहे की एखादा अधिकारी चुकला, ऑर्गनायझेशन दोषी नाहीये. ऑर्गनायझेशनची सिन्सिअरिटी, त्याची मॉरॅलिटी, त्याच्या या देशाशी असलेली एकनिष्ठता, ह्याच्याबद्दल कोणीही संशय घेत नाही. एखाद्या अधिकाऱ्याने चुकी केली तर ठीक आहे, त्या अधिकाऱ्याने अंडर द लॉ त्यांनी भोगावं लागेल, त्याला त्याचं उत्तर दिलं पाहिजे. पण ते करत असताना जेव्हा एखादी एजन्सी ते काम करत असते, राजकीय पक्षांनी त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा गरजच नव्हता. लेट द लॉ टेक्स इट्स ओन कोर्स. त्यामुळेच 2Gची चौकशी कोर्टाने CBIला दिली आणि ते 2 मंत्री अटक झाले. ते CBI चांगलं काम करते आणि CBIने जर मोदींच्या कुठल्या जवळपास लोकांच्या नावं घेतली बॉम्बलास्ट हत्येमध्ये तर CBI चुकीचं काम करते. असं दुहेरी दंडमाप लावू नका ना. ठीक आहे, तुम्ही IBच्या किंवा CBIच्या अधिकाऱ्यांवर ढकलताय. मला ब्रेक घ्यायचा आहे. अतुल भातखळकर उत्तर द्या थोडक्यात, मी ब्रेक घेतो. ज्या न्यायाने बी रमण यांचा शब्द हा परमेश्वराचं वाक्य नाही, त्याच न्यायाने चार्जशीटमध्ये अधिकाऱ्यांचं नाव घेतलं, त्यामुळे ते परमेश्वरी वाक्य ठरू शकत नाही, ते खरं ठरू शकत नाही. एक, ते सिद्ध व्हावं लागेल. दुसरा मुद्दा, या इशरत जहाच्या IBच्या विषयापुरतं मी सांगतो, केंद्रीय गृहमंत्र्यांमधले एक अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना डिटेल पत्र लिहून हे जे इशरत जहामधले चौकशी अधिकारी आहेत यांच्याविषयी तक्रार केली आणि आता या चौकशी अधिकाऱ्यांचं नाव मी सांगतो, शर्मा नावाचे चौकशी अधिकारी आहेत.
यांनी जेव्हा मी सांगतो, सतीश त्या वर्मा. दोन लोकांपुढे मी सांगतो, सत्य आलं सतीश पाहिजे. वर्मा. तुम्ही सीबीआयचा गैरवापर अहो, मी करताय. सांगतो ना, सतीश हे अधिकारी वर्मा. इतके ग्रेट आहेत सतीश वर्मा की नाव यांनी सांगतो. जेव्हा तत्कालीन केंद्रातल्या होम डिपार्टमेंटच्या डेप्युटी सेक्रेटरी लेवलच्या माणसाची चौकशी केली, जे आता युडीमध्ये आहेत, त्यांची त्यांनी चौकशी केली आणि या युडीचे डेप्युटी सेक्रेटरी जे आत्ता तिकडे आहेत त्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं की या शर्मांनी मला असं सांगितलं की तुम्ही नाव घ्या की राजेंद्र कुमार यात इन्व्हॉल्ड होते. अहो मी तर तुम्हाला सांगतो की 26/11चा मुंबईवरचा दहशतवादी हल्ला सुद्धा या देशातल्या आयबीच्या लोकांनी केला आहे. हे कोण म्हणते? इशरत जहां मधले चौकशी करणारे प्रमुख अधिकारी असं म्हणतायत. असं तक्रार या देशाच्या प्रधानमंत्र्यांकडे केंद्र सरकारच्या सेवेतले अधिकारी करतायत. या स्तरावरनं चौकशी चालली आहे. सीबीआय चांगली आहे की वाईट आहे मुद्दा नाही. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला असं म्हटलेलं आहे की तुम्ही तर पिंजऱ्यातले पोपट आहात. अहो तुम्ही कोलच्या फाईल्सवर गुल केल्यात, त्यामुळे सीबीआय वाईटच आहे, तो मुद्दा नाही आहे. 2Gचा तपास सुप्रीम कोर्टाने स्वतःच्या अधिपत्याखाली घेतल्यानंतर सीबीआय बरी कामाला लागली. त्यामुळे सीबीआयला सर्टिफिकेट द्यायची घाई करू नका तुम्ही. ठीक आहे, आपण ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुढे चालू ठेवूया. आपल्या सोबत सुरेश खैरनार, विराग पाचपोर सुद्धा आहेत, दीक्षित सर सुद्धा आहेत. नेमकं काय होत आहे? प्रकरणाचं गांभीर्य राजकारणामुळे कमी होत आहे का चौकशी झाली पाहिजे? हे सगळं आपण त्यांना विचारूया. पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. असीमानंद यांनी केलेल्या आरोपांची, मोहन भागवतांवर केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे का? बघा पडद्यावर. नाही म्हणतायत 70% लोकांना वाटतंय अशी काही चौकशी होऊ नये. मोहन भागवत निरपराध आहेत. तिथे आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश खैरनार आहेत आणि संघविचारांचे अभ्यासक आहेत विराग पाचपोर. खैरनार, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंतची चर्चा ऐकलेली आहे. या सगळ्या प्रकरणावर तुम्ही पूर्वी अभ्यास केलेला आहे, बोललेला आहात. कसं पाहताय तुम्ही याच्याकडे? मोहन भागवतांची चौकशी करण्याची गरज आहे का? बिलकुल गरज आहे. माझ्या हातामध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाची नाशिक कोर्टामधली कॉपी आहे, महाराष्ट्र ATSने जमा केलेली. या नाशिकच्या कोर्टामधल्या ATSच्या सबमिशनमध्ये दयानंद पांडेंच्या लॅपटॉपमधले सगळे संवाद याच्यामध्ये त्यांनी जोडलेले आहेत आणि त्या सगळ्या संवादांच्या वरनं त्यांनी सगळी नावं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येकाचंच नाव घेतलेलं आहे याच्यामध्ये. त्यामुळे नुसत्या मोहन भागवतांचंच कशाला, दयानंद पांडेंच्या लॅपटॉपमध्ये दिलेल्या माहिती, आणि ते तर लॅपटॉप म्हणजे डायरेक्ट रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ते नुसतं रेकॉर्डिंग नाही आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थाने चौकशी व्हायला काहीच हरकत नाही आहे. असीमानंद हे काही पहिल्यांदाच नाव घेत नाही आहेत. असीमानंदांनी याच्या आधी पण घेतलेलं आहे आणि ही आता दुसरी वेळ आहे पुन्हा. आणि आताचं जे असीमानंदांचं स्टेटमेंट आहे हे तर रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे ना. कारवांच्या त्या बाईने अंबाला जेलमध्ये जाऊन स्वतः ऑडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. जर हा संशय येत असेल कोणा लोकांना तर त्यांनी ते ऑडिओ रेकॉर्डिंग जरूर तपासायला पाहिजे आणि कारवांवरती कारवाई करायला पाहिजे, कारवान या नियतकालिकावरती, जर त्यांनी या पद्धतीने बेजबाबदारपणाने काही केलं असेल तर. आधी तहलकाने केलं होतं, तहलकावरती पण कारवाई केल्याचं माझ्या माहितीत नाही अजूनपर्यंत. आता कारवांनी केलेलं आहे. नुसत्या स्टुडिओमध्ये आपण इथे राणा बिमदेवी थटात बोलण्यापेक्षा असीमानंदने केलेल्या पहिल्या कन्फेशनपासून तर आताच्या दुसऱ्या कन्फेशनपर्यंत का नाही याबद्दलची कारवाई केली जात? याहीपेक्षा मी वेगळं म्हणणार आहे की हू किल्ड करकरे आणि गोडसे चिल्ड्रन या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन समारंभामध्ये वक्ता म्हणून मी स्पष्ट मागणी केलेली आहे की दोन्ही लेखकांनी IB सारख्या अत्यंत सेन्सिटिव्ह ऑर्गनायझेशनबद्दल फार गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे याबद्दलची लवकरात लवकर कारवाई व्हावी. या दोन्ही लेखकांच्या वरती IB सारख्या महत्त्वाच्या संघटनेने कारवाई करावी अशी मी स्वतःच त्याचा प्रकाशन समारंभाचा पाहुणा म्हणून मी मागणी केलेली आहे. आणि आज त्या गोष्टीला देखील 4-5 वर्ष झाली. दोन्ही पुस्तकं मी माझ्या सोबत आणलेले आहेत आणि दोन्ही लेखकांना मी विचारत असतो. कालच मी दिल्लीत होतो, कालच मी सुभाष गातडेंना विचारलं गोडसे चिल्ड्रन या पुस्तकावर तुमच्यावर काही आली का नोटीस वगैरे, आणि S.A. मुश्रीफांना पण विचारत असतो मी. जर हा सगळा जर कांगावा आहे, हा जर सगळा खोटेपणा आहे, भाटकळकर पुन्हा पुन्हा म्हणत आहेत की अशा तऱ्हेने पुस्तकं लिहिली, अशा तऱ्हेने काही केलं गेलं, तर अशा तऱ्हेने तुमच्या स्वतःच्या वकिलांच्या संघटना आहेत
ज्या वकिलांच्या तुमचं संघटना असं म्हणणं आहे अशोक त्यांच्यावर आनंद कारवाई का करत नाही? लढतायत. बरोबर आहे. आपण हा प्रश्न विराग पाचपोर यांना विचारूया. विराग पाचपोर हे संघाच्या जवळचे आहेत. विराग पाचपोर, जर अशा प्रकारे कॅरवानची मुलाखत खोटी आहे असं संघाचं म्हणणं आहे, तर संघ कॅरवानवर कायदेशीर कारवाई करणार आहे का? विराग पाचपोर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. नांदेड बॉम्ब विराग पाचपोर, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? आणि या सगळ्या घटनांमध्ये सुरेश खैरनार, जरा थांबा. सुरेश खैरनार, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाही, जरा थांबा. विराग पाचपोर, माझा प्रश्न ऐकू आलाय का तुम्हाला? पुन्हा एकदा रिपीट केला तर बरं होईल. माझा प्रश्न असा आहे की कॅरवान मॅगझिनला दिलेली मुलाखत खोटी आहे असं जर संघाचं म्हणणं असेल, तर संघ कॅरवानवर कारवाई करणार आहे का? ते संघाने ठरवायचं आहे, संघाचे अधिकारी ठरवतील. कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. कारण ही जी मुलाखत काय जे आहे, जे काय छापून आलेलं आहे ते ॲब्सोल्युटली फ्रॉड आहे. त्यामुळे अशा फ्रॉड गोष्टी ह्या एवढ्या मोठ्या मासिकाने छापाव्यात, याच्या मागे मला काहीतरी पॉलिटिकल कॉन्स्पिरसी आहे असा दाट संशय येतोय. आणि त्या दृष्टीने संघाने काय कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. कारवाई करायची की नाही याचा निर्णय संघाचे अधिकारी घेतील, संघाचे लोक घेतील, त्यांच्याकडे आहेत लोक. पण मला दुसरं असं म्हणायचं या ठिकाणी की NIAने आज एक खुलासा असा केलेला आहे की असीमानंदांनी कोणत्याही कबुली जबाबामध्ये मोहन भागवतांचं नाव घेतलेलं नाही. मग आता या बाईशी बोलताना त्यांनी कुठून मोहन भागवताचं नाव घेतलं? याचा काय एकूण सबस्टॅन्शिएट कसं करणार आहे, कसं प्रूव्ह करणार? आणि चौकशी व्हायला पाहिजे, चौकशी सगळ्यांचीच व्हायला पाहिजे. मग जर 2007च्या समझोत्याची चौकशी व्हायला हवी असेल तर ती 1984च्या शीख विरोधी दंग्यांमध्ये राजीव गांधीच्या भूमिकेची पण चौकशी व्हायला पाहिजे. एक मोठं झाड पडलं की जमीन हादरते असं म्हणणार नाही, विराग पाचपोर, या तुमच्या युक्तिवादाला काही अर्थ नाहीये. आपण बॉम्बस्फोट गंभीरपणे बोलूया जरा. 2002 आणि 1984 तुम्ही तुलना करता, सगळ्या लोकांनी ऐकून घेतली आहे. हे बॉम्बस्फोट आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. हे बॉम्बस्फोट आहेत ज्याच्यामध्ये मी आता नावं दाखवली, सगळे संघाचे लोक सामील आहेत. आणि संघाचे लोक सामील असताना कुणीतरी मोहन भागवत यांचं नाव घेत असेल तर त्याचा शीख दंग्यांशी काही संबंध नाहीये. आपण पोलिसी चौकशीबद्दल बोलतोय, तशी व्हायला पाहिजे का मोहन भागवत यांची, हे मला विचारायचं तुम्हाला. त्यांचा सहभाग होत आहे, चौकशी व्हावी. त्या चौकशीतनं सत्य जे आहे ते तुमचं असं म्हणणं मोहन भागवत यांची पण चौकशी व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना? सगळ्यांची व्हावी, मोहन भागवत सगळ्यांची व्हावी. अतुल भातखळकर ते म्हणतात की सगळ्यांची चौकशी व्हावी, मोहन भागवतांची पण व्हावी, इतरांची पण व्हावी. नाही, मुळामध्ये असीमानंदांनी असे काहीही आरोप केलेले नाही आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. 4 तारखेला म्हणजे परवाच असीमानंदांच्या वकिलांनी हे अधिकृत पत्र प्रसिद्धीला दिलेलं आहे की असीमानंद पण कॅरेवाननी टेप्स टाकलेले आहेत. नाही, बरोबर ना? मग कॅरेवानवर अब्रुनुकसारीचा दावा लावा संघाने. बरोबर आहे, संघाचा हा विचार चालू आहे आणि मला वाटतं संघ त्यांच्याविरुद्ध अब्रुनुसार दावा 100% दाखल करतील. एक असं आहे की कन्फेशन दिलं, जे कन्फेशन स्टेटमेंट असीमानंद यांनी दिलेलं आहे ते त्यांनी रिट्रॅक्ट केलेलं आहे. नुसतं रिट्रॅक्ट नाही केलं, त्यांनी ही तक्रार केली की CBIने माझ्याकडनं दबावाने हे स्टेटमेंट लिहून घेतलं. एवढंच नव्हे तर कायद्यानुसार असं स्टेटमेंट जे मॅजिस्ट्रेट समोर असतं ते बंद लिफाफ्यामध्ये हे सादर केलं जातं. ते कोर्टात सादर व्हायच्या आधीच ते मीडियामध्ये पोचलं आणि या संदर्भामध्ये तक्रार झाल्यानंतर CBIच्या त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये वरच्या कोर्टामध्ये याची चौकशी आणि याची केस चालू आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे सगळं बदनामीचा डावा आहे आणि यात मोहनराव भागवतांची चौकशी करण्याचा मुद्दा उपस्थितच होत नाही, कारण असीमानंदांनी आरोप केलेलेच नाही आहेत. हे जर का स्वतःला फार कायद्याचे पालक बिलक म्हणतात तर NIAने पूर्ण चौकशी केलेली आहे. त्या चौकशीमध्ये NIAच म्हणते की आमच्या समोर कुठलाही पुरावा आलेला नाही. चौकशी करण्याची गरज 110% अजिबात गरज नाही. दीक्षित सर आपल्या सोबत आहेत. दीक्षित सर, तुम्ही चर्चा ऐकलेली आहे, तुम्ही कसं पाहता या प्रकरणाकडे? मोहन भागवतांकडे संशयाची सुई जाते का? 2-3 प्राथमिक गोष्टी प्रथम लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे असीमानंदांचा आणि संघाचा काहीही संबंध नाही असं काही म्हणता येणार नाही. कारण 2005 साली
गोळवलकर गुरुजींची जेव्हा जन्मशताब्दी होती तेव्हा असीमानंदांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि तिथे मुरली मनोहर जोशी यांचं भाषण झालं. बाकीच्या त्यांच्या बाबतीतल्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा विषय एवढा दीर्घकाळ पेंडिंग कशामुळे राहिला, तर याला मुख्यतः काँग्रेस आणि एनसीपी जबाबदार आहे. म्हणजे गेल्या वर्षी जोधपूरमध्ये सुशीलकुमार शिंदेंनी असं विधान केलं काँग्रेसच्या चिंतन शिबिरात की रासव संघाच्या शाखेवर दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि नंतर त्यांनी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. देशाचा गृहमंत्री अशा प्रकारे बोलतो आणि नंतर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, ह्याच्या पाठीमागे काय आहे? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा हे मालेगाव बॉम्ब स्फोटण्यातले कर्नल पुरोहित यांना पुण्यामध्ये आणलं होतं तेव्हा न्यायालयाच्या आवारामध्ये त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. करकरेंच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी यांची गाढवावरनं धिंड काढली पाहिजे असं सामनामध्ये अग्रलेख लिहिला. कधीही भाजपने असं म्हटल्याचं माझ्या ऐकिवात नाही की हे काही बरोबर नाही अशा प्रकारे लिहिणं. तेव्हा संघ आणि संघाभोवती होणारे आरोप हे जुनेच असले तरी असीमानंदांच्या या मुलाखतीमध्ये सुई जी जाते ती मोहन भागवतांच्याकडे जाते का संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे जाते याचा तपास झाला पाहिजे. भागवतांच्या एका नावाभोवती काहीतरी चर्चा करण्यापेक्षा जर याच्यामध्ये ते इंद्रेश सिंगांचं नाव घेत असतील, कालसागरांचं नाव घेत असतील, डांगेंचं नाव घेत असतील, जसं भातकळकर म्हणाले की ते रिट्रॅक्ट केलेलं आहे त्यांनी खरं आहे, पण त्याही वेळेला कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई या लोकांनी केलेली नाही. याचं मुख्य कारण असं आहे की काँग्रेसवाल्यांना आता असं वाटतंय की आपण अशा प्रकारे असा काही विषय उपस्थित केला तर त्याचा निवडणुकीत फायदा होईल. असली राजकीय गणितं बाळगण्यापेक्षा प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई करून दूध का दूध पाणी का पाणी हे करणं जास्त लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याच्याऐवजी गांधी खुनापासून ते बाबरी मस्जिदपर्यंतची ही जी राजकीय चर्चा होते त्याला जर काय पायबंद घालायचा असेल तर तातडीनं कारवाई होणं आणि त्याच्यात येणारे अडथळे सांगणं. मगाशी भातकळकर म्हणत होते की 10 वर्ष झाली, 14 वर्ष झाली. मी तर म्हणतो की अयोध्येचा खटला 50 सालापासून चालू होता. एनडीएच्या सरकारमध्ये तो निकालात काढायचा होता त्यांच्या काळामध्ये 5-6 वर्षामध्ये. तेव्हा हे क्रिमिनलमध्ये फरक आहे. दीक्षित साहेब, सिव्हिल मान्य खटला मला, आणि मान्य क्रिमिनल मध्ये मला, पण फरक तरी आहे. देखील कळलं की नाही? आणि इशरत हे जहापासून अयोध्येच्या कुठल्याही बाबतीत केसमध्ये शक्य कुठल्याही झालं असतं. न्यायालयाने स्टे दिलेला नाहीये. हा पॅटर्न या देशातला माझा गेल्या मुद्दा असा 5-7 आहे वर्षातला. की आज आपण सगळेजण वर्षानुवर्ष सगळे ड्रॅग ऑन विशेषतः करायच्या, बातम्या भाजपचे पेपरला लोक द्यायच्या. भाजपचे लोक विशेषतः सुप्रीम कोर्टाच्या SITने नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिल्यानंतर सगळीकडे सांगतायत की सुप्रीम कोर्टानं नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली त्याच्यामुळे त्यांचा संबंधच नाही. पण त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एका बाईला, बजरंग दलाच्या एका प्रमुखाला शिक्षा झालेली आहे हायकोर्टाने. तेव्हा त्यांची म्हणून काही नैतिक जबाबदारी त्याच्यामध्ये आहेत. तेव्हा सतत संघाचा हा रोल राहिलेला आहे, याच्यात काही शंका नाही. जो जो स्वतःला भारतीय म्हणून घेतो त्याला संघाच्या या भूमिकेबद्दल संशय आहे हे निश्चित आहे. संघाच्या या भूमिकेबद्दल संशय आहे आणि अनेक वर्ष संशय आहे. संघाने कितीही देशप्रेम मांडलं आणि देशप्रेमाचा एकूण एक अवडंबर उभं केलं तरी सुद्धा इतके सगळे संघाचे स्वयंसेवक बॉम्बस्फोटाच्या कटात कसे असतात हा प्रश्न उपस्थित होतो. आणि चौकशी व्हायची असेल तर मोहन भागवत यांची का केली जाऊ नये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची का केली जाऊ नये, का न करण्यामागे काँग्रेस राष्ट्रवादीचं राजकारण आहे, यावर मला पुढच्या सेगमेंटमध्ये चर्चा करायची आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. असीमानंद यांनी मोहन भागवतांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी का बघा पडद्यावर. नाही म्हणतायत 68% लोक, 32% लोक होय म्हणतायत. ब्रेक नंतर मी जितेंद्र आव्हाड यांच्यापासून सुरुवात करणार आहे. जितेंद्र आव्हाड, ब्रेकपूर्वी अनंत दीक्षित जे म्हणाले की हा सगळा तपास लांबण्याला किंवा मोहन भागवतांची चौकशी करायची असेल तुम्हाला तर ती न होण्याला तुमचंच सरकार जबाबदार आहे, काय उत्तर द्याल? असं वैयक्तिकरित्या जितेंद्र आव्हाड म्हणून विचाराल तर चौकशी गतिमान व्हायला पाहिजे होती. चौकशीमध्ये न्यायाची भूमिका लवकर मिळाली असती तर बरं वाटलं असतं. सत्य बाहेर पडायला हवं होतं. अगदीच लॅपटॉप सकट म्हणजे दयानंद पांडेच्या लॅपटॉपमध्ये जे काही मला माहिती आहे हे जर जगाला कळलं असतं तर फार बरं झालं असतं असं माझी वैयक्तिक इच्छा आहे. पण एकंदरीत असा तपास गतिमान होऊन जर न्याय लवकर मिळाला असता तर सत्य जनतेसमोर आलं असतं असं माझं प्रामाणिक मत आहे. नाही, उत्तर नाही दिलं तुम्ही. तुमचं प्रामाणिक मत, वैयक्तिक मत सांगितलं. सरकार हे का करत नाही आहे? का सरकारला केवळ राजकारण करायचं आहे? असं आहे की सरकार करत नाही कारण का शेवटी पोलीस यंत्रणा आत्ताचा जो तपास आहे म्हणजे मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा त्याचा हा सगळा CBIच्या हातात आहे.
आणि CBI ही दबावाखाली काम करत नाही असं माझं मत आहे. आता ह्याच्यावरती अनेक कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स लोक करतील, पण CBI धीम्या गतीने तपास करते ह्याचा अनुभव मी इशरत जहांच्या खटल्यात घेतला. आता मालेगावच्या खटल्यात का करते, इशरत जहांच्या काय खटल्यात करत नाही, कारण का मी वैयक्तिक अनुभवात नाही बोलतोय. लोक बघून बोलत असतात, मी वैयक्तिक अनुभवात नाही बोलतोय. की मी साधी गोष्ट आपल्या आणि महाराष्ट्राच्या निदर्शनास आणू इच्छितो की इशरत जहांच्या प्रकरणातली सप्लिमेंटरी चार्जशीट ही ऑक्टोबर महिन्यामध्ये साईन केली होती. साईन होऊन टेबलवर आहे, ती आज कोर्टात आली. आज तारीख काय, फेब्रुवारीची तारीख आली. हे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिने ती टेबलवर चार्जशीट पडून होती. आम्ही विविध प्रकारे प्रयत्न करत होतो की सप्लिमेंटरी चार्जशीट तुम्ही कोर्टात आणा. 3 महिन्यानंतर ती कोर्टात आली. आता 3 महिने चार्जशीट यायला जर यायला उशीर लागत असेल, जबाबदार कोण आहे आव्हाड साहेब? अशी ती ह्याचा आव्हाड याला जबाबदार कोण आहे? लोकांना कळू दे. याला जबाबदार कोण आहे? ह्यालाच ऑटोनॉमी म्हणतात ना, की नाही, CBI जबाबदार ला कोण म्हणते स्वातंत्र्य मी? मिळालंय ते इथेच तुम्हाला डिले करायला नाही नाही, होतं पण एक मिनिट मला जितेंद्र आव्हाड सांगा, ही सरकारची जबाबदारी नाहीये का? अतुल भातखळकर तुम्हाला विचारतायत जबाबदार कोण? कारण देशाच्या विरुद्ध कट आहे हा बॉम्बस्फोटाचा, आणि ते खटले जर तुम्ही रेंगाळवणार असाल तर सरकार कशाला हवंय? असं आहे की ते ह्याच्यामध्ये तर CBI वरती सरकारचं प्रेशर चालत नाही असं माझं मत आहे ना. हे मी तुम्हाला सांगतोय ना की मी कुठे नाकारत नाहीये. पण CBI जी तुम्ही ऑटोनॉमी म्हणतात यालाच ऑटोनॉमी म्हणतात. मग याला autonomy नाही की म्हणत. ते तपास करतोय आम्ही, गैरकाम ते आम्ही तपास करण्याचा करतोय, आम्ही योग्य रीतीने जातोय. हेच जर गतिमान केलं तरी हेच म्हणणार की सरकार वापरतंय त्यांना. आव्हाड आमचं उलट दुःख आहे की ऑक्टोबरला हे जर का चार्जशीट भातखळकर, साईन झाली आहे तर भातखळकर, ती तुमच्या मी म्हणण्यानुसार वाघेंच्या फाईल व्हायला इतका प्रश्नाला वेळ उत्तर- लागतोय, तर त्याला जबाबदार कोण? हा मुद्दा आहे. ही ऑटोनॉमी नाहीये, हा मुद्दा नाहीये. तुम्ही एक भातखळकर तुमच्या प्रश्नांना उत्तर भातखळकर तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायची की वागण्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची? ठीक आहे, पूर्ण करा. तुम्ही जनतेच्या प्रश्नांना देत नाही, किमान वागण्यांच्या आणि माझ्या प्रश्नांना उत्तर द्या. अहो, जनतेच्या प्रश्नांना उत्तर 60 वर्ष दिली म्हणून नाही हो, सत्तेत देत राहिलो नाही तुम्ही. असं काय आणि करताय? सत्तेने कायम तुम्हाला बाहेर म्हणून फेकलं. 84 नंतर कधी बहुमत मिळालं नाही देशात तुम्हाला, असं काय करताय? अहो ते पण 84 सत्तेत राहिलो नंतर ना. ठीक आहे आपण विषयावर येऊया. अहो, तुमच्यासारखी जितेंद्र आव्हाड, अवघड 84 नंतर तुमच्यासारखी बहुमत अवघड नाही आणि परिस्थिती शरद नाही ना. पवारांना कधी 60च्या वर आमदार नाहीत महाराष्ट्रात. ठीक आहे, आपण गंभीर मुद्द्यावर अहो, कमीत बोलतोय. कमी तेवढे तरी आणले. अहो, नाही, नाही, कमीत कमी ठीक आहे. जनतेच्या जीवावर तेवढे तरी आणले. तुमच्या मुंडेन महाजन आमचं सकट सरकार सगळी आलो, ताकद असं लावून काय सुद्धा करताय? तुम्ही 40च्या वरती नाही आमचं जाऊ सरकार शकत. आलो, असं काय करताय? 65 आमदार होते आमचे. अहो, आमचं सरकार गैरसमज करून 15 घेऊ वर्ष नका. आहे. आमचं सरकार 15 वर्ष 95 आहे. 65 15 आमदार वर्ष होते. हा मुद्दा नाहीये. अहो, 15 वर्ष जितेंद्र आव्हाड, आमचं अतुल सरकार आहे. भातखळकर, आणि मी सुरेश 5 खैरनार यांच्याकडे जातोय. साहेबांनी आपल्या जीवावर आणले आणि ते एक मिनिट जितेंद्र आव्हाड शांत व्हा. सुरेश खैरनार, सरकार चालढकल करतंय असं अनंत दीक्षित म्हणाले. तुमचं काय म्हणणं आहे? कोण जबाबदार आहे याला? मी अनंत दीक्षितांच्या मताशी 100% सहमत आहे. येथे नागपूरला RSA हेडक्वार्टरमध्ये बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस आव्हाडांचं सरकार होतं, मालेगावच्या वेळेस आव्हाडांचं सरकार होतं, नांदेडच्या वेळेस आव्हाडांचं सरकार होतं. आणि या बाबतीमध्ये आव्हाड आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. त्यांनी अत्यंत चालढकल केलेली आहे. याबद्दल हा दोष महाराष्ट्र शासनालाही देईन मी, केंद्र शासनालाही देणार आहे मी. कारण की हे नुसतं CBI, NSI, अमुक तमुक अशा एजन्सीवरती बोलून चालणार नाही. जे मास्टर्स बसतात, पॉलिटिकल मास्टर्स, त्यांच्या व्हीलचा प्रश्न असतो. आणि त्या व्हीलच्या बाबतीमध्ये काँग्रेस आणि NCP या दोन्ही लोकांचं काय हे सगळं जगापुढे चित्र स्पष्ट दिसत आहे. एका तोंडाने बोलायचं इथे प्रशिक्षण केंद्र आहे आतंकवाद्यांचं, दुसऱ्या तोंडाने म्हणायचं की माफी मागायची. हे सगळं जे काही चाललेलं आहे प्रकार, म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की आळीमिळी गुपचिळी आहे की काय यांची. अगदी महत्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केलेत सुरेश खैरनार. मला शेवटी पुन्हा एकदा दीक्षित सरांकडे जायचं आहे. दीक्षित सर, या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघायचं आता? मी तुमच्याकडे येतो, पण भातखळकरांना काहीतरी मुद्दा मांडायचा. भातखळकर बोला. नाही, जे मगाशी दीक्षितांनी म्हटलं ते मी आधीच सांगितलं होतं की हा एक पॅटर्न UPA सरकारने गेल्या 5-7 वर्षापासून देशात डेव्हलप केला आहे. या देशातल्या राष्ट्रवादी शक्तींच्या विरोधात खोटे आरोप करायचे, चार्जशीट वर्षानुवर्ष ड्रॅग ऑन करायच्या. आता आव्हाडांनी सांगितलं 4 महिने चार्जशीट फाईल करायला सप्लिमेंटरी घेत आहेत. त्यातल्या खोट्या बातम्या, खोटे आरोप हे सिलेक्टिव्ह पेपरला लीक करायचे, कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट लीक करायचे. हे केवळ निवडणुकीकरता वापरण्याचं CBIचं NIAचं अस्त्र आहे. तुमचं असं हे म्हणजे राजकारण आहे. कॅरवानची स्टोरी सुद्धा हे सरकारचा हात आहे त्याच्यामध्ये. 100% हेच कॅरवान आहे ज्यांनी अफजल गुरुला हिरो म्हटलेलं आहे. ते याच कॅरवान मॅगझिनने
त्यामुळे पूर्वी तेहलका मॅगझिन होतं ते संपलं, आता कॅरेव्हन नवीन फ्रंट आहे. नाही, मला हाही मुद्दा दीक्षित सर तुमच्याकडेच येतोय. मला हाही मुद्दा विचारायचा आहे. तेहलकांवर आरोप पूर्वी भाजपवाले RSS वाले करायचे, आता कॅरेव्हनवर करतायत. तेहलकानी तरुण तेजपाल यांच्या बाबतीत जे झालं, त्यांनी जे केलं ते निंदनीय आहे. पण तेहलकानी पत्रकारितेमध्ये अनेक चांगल्या गोष्टी केल्या, अनेक त्यांनी गौप्यस्फोट केले. हे नाकारून कसं चालेल? आणि कॅरेव्हनला दोष देण्यात काय अर्थ आहे? आणि हे म्हणतात की राष्ट्रवादी शक्तींवर आरोप होतात, या शक्ती खरोखरच राष्ट्रवादी आहेत का? नाही, ह्याच्याबद्दल तर गेली 50-60 वर्षे देशामध्ये चर्चा सुरू आहे. म्हणजे साधारण गांधींचा खून झाल्यानंतर 1969 साल उजाडलं की संघाच्या प्रातस्मरणात गांधींचं नाव आलं आणि 90च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजायला लागले. हा कारवांची मुलाखत केव्हा केव्हा झालेली आहे, 2011, 2013 आणि 2014चं जानेवारी, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे ते जे असीमानंद आहेत, त्यांनी त्या मुलाखतकर्त्याला असंही सांगितलं की ज्या कोठडीमध्ये अंबालाच्या गोपाळ गोडसेंना ठेवलेलं होतं, त्याच कोठडीमध्ये मला ठेवलेलं आहे. जिथे नथुराम गोडसेंना फासावर चढवलं आलं, त्याच तुरुंगामध्ये, कारागृहामध्ये मी आहे. अशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता कारवांचं जर हे म्हणणं खोटं असेल तर याच्या संदर्भात गंभीर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे की जी त्यांनी तेहलकावरती याच्यापूर्वी केलेली नाही. तेव्हा हे तर खरंच आहे की काँग्रेसवाल्यांच्यावरती टीका केली की त्यांना असं वाटतं की हे भाजपचे हस्तक आहेत आणि भाजपवाल्यांवरती टीका केली की यांना वाटतं हे काँग्रेसचे हस्तक आहेत. प्रश्न असा आहे की जे सरकार आहे ह्याच्यात मुळा प्रश्न पुन्हा तिथं महाराष्ट्र सरकारशीच येतो. म्हणजे साधी गोष्ट पहा, हे तर असीमानंद वगैरे आमचे विषय आहेत. गेल्या 5 वर्षात राज ठाकरे जाहीरपणे जेवढं बोलले त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी RR पाटील असं म्हणाले की त्यांचं भाषण तपासण्यात येईल आणि जर बेकायदेशीर असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. आता दरवेळेला हे भाषण तपासायला कशाला लागतं? एवढा कायदेशीर विभाग त्यांचा दुबळा आहे का? ह्यांना काही कारवाईच करायची नाही. नांदेडचा बॉम्बस्फोट असो, ठाण्याचा बॉम्बस्फोट असो, किंवा जितेंद्र आव्हाड तर टीव्हीवरतीच म्हणाले होते की दाभोळकरांच्या संबंधी जे लिहून येत होतं त्याची जर दखल घेतली असती तर कदाचित दाभोळकरांचा खून टळला असता. महाराष्ट्राचं गृह खातं काय, केंद्राचं गृह खातं काय, आणि हे अधिकाऱ्यांच्या एक बरीचशी चर्चा झाली. मगाशी मी तुम्हाला सांगतो, काही अधिकारी हे हिंदू पूर्वग्रह दूषित असतात, काही हे मुस्लिम पूर्वग्रही दूषित असतात. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की अनेकदा सत्यपाल सिंह हे एकदम भाजपमध्ये गेले, TN चतुर्वेदी एकदम भाजपमध्ये गेले, किंवा हे केंद्रीय गृह सचिव RKN सिंग, हे काय प्रकरण आहे? त्यामुळे इथली ब्युरोक्रेसी, इथली न्याय व्यवस्था, इथली राजकीय व्यवस्था ही फक्त लोकांच्या समोर आरोप प्रत्यारोप करते. म्हणून मला असं वाटतं की मोहन भागवत या व्यक्तीपुरती ही चर्चा मर्यादित न ठेवता या कटामागे संघ यंत्रणेचा सहभाग होता का, असला तर तो कुठल्या पातळीवरचा होता, याचा पूर्ण पर्दाफाश झाला पाहिजे, याच्यावर प्रकाश पडला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जर आरोप सिद्ध झाले तर कारवाई करता येईल, नाही झाले तर संघावर संशय घेण्याची गरज नाही. मला पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड तुमच्याकडे यायचं आहे. वैयक्तिकरित्या तुम्ही बोलतात, आरोप करतात, काही गोष्टी मांडतात, हे बरोबर आहे. पण तुमचं सरकार काही करत नाही आहे. आज पुन्हा मोहन भागवतांचं नाव आलेलं आहे. त्यांची किंवा संघाची चौकशी करण्याची हिंमत तुम्ही दाखवणार आहात का केवळ राजकारण करणार आहात? नाही, चौकशी तर करायलाच हवी, याबद्दल कुठलंही करायला हवी नाही. तुमचं सरकार आहे जितेंद्र आव्हाड, सरकार तुमचं आहे. एक वागळे साहेब, मी सरकारमध्ये नाही, मी सरकारी पक्षात आहे, जो पक्ष सत्तेत आहे. म्हणून जबाबदारीने उद्या तुमच्याकडे मी लेटर पाठवीन. मी लेटरवरती RR पाटील साहेबांना हे लिहून पाठवणार आहे की अशी चौकशी झाली पाहिजे आणि आमची ही मागणी आहे. याच्यामध्ये कुठेही आम्ही चालढकल करणार नाही. आणि हे पत्र उद्या दुपारी 2 वाजेस्तोवर आपल्या कार्यालयात पोहोचलं. पातळकर असतायत चर्चेला एक मिनिट. पातळकरांना हसण्याशिवाय काहीच करू शकत, कारण का महाराष्ट्राची जनता गेले 60 वर्ष हसली आहे त्यांच्यावरती. तुम्ही जे बोलता ते हसण्यासारखंच आहे, ते हसण्याने देण्यासारखं आहे. करा ना चौकशी. तुम्ही काहीच करत नाही. 15 वर्ष सरकार आहे. हसण्याने काय होत नाही. सरकार असं आहे, महाराष्ट्राची जनता आमच्यावर खुश असते. 2008च्या आणि 2006च्या बॉम्बलास्टमध्ये तुमच्या म्हणण्यानुसार जे निरपराध मुस्लिम तरुण अडकले गेले त्यांना सोडा, हे ॲफिडेव्हिट्स अजून ATS आणि CBI करत नाहीये. ते सुद्धा तुम्ही करत नाहीये, कारण तुम्हाला फक्त राजकारण करायचंय. कळलं की नाही? आधी मुसलमान तरुणांना पकडलं, मग हिंदू तरुणांना पकडलं, सेक्युलरिझम आम्हाला राजकारण राजकारण करायचं म्हणून अडवाणी प्रधानमंत्र्यांना भेटायला जातात. साध्वीला सोडा,
राजनाथ सिंग साध्वीला भेटायला येतात, फुलं उधळतात, तेव्हा अतिरेक्यांचं राजकारण करण्या एवढे निर्लज्ज आम्ही नाही. अतिरेक्यांचं राजकारण करण्या एवढं निर्लज्ज आम्ही नाही. प्रेतांच्या कोणच नाही या देशामध्ये अतिरेक्यांचं राजकारण करणारे. संगत करू कळलं की शकतं. नाही? तुम्ही अतिरेक्यांचं राजकारण केलं त्या देशामध्ये. लोणी खाण्याचं काम आणि करू म्हणे शकतो. तुम्ही आणली BJP चा देशात. तो नैतिक आम्ही अधिकार नाही. आहे. It's your तुम्ही अतिरेकी birthright. आहात, लक्षात घ्या. तुम्ही It's your अतिरेक्यांचं राजकारण birthright. तुम्ही आम्ही केलंय. नाही. अतिरेकी जन्माला घालणं हे सुद्धा अतिरेक्यांचं बीजेपी आणि राजकारण तुम्ही आरएसएस केलं काम आहे, आहे. आमचं नाही. आणि जे अतिरेकी आहेत समजलं? त्यांचं ते समर्थन आयुष्यभर तुमच्या शरद पवारांनी तुम्ही केलं. बाबरी मस्जिद बाबरी मुस्लिम तरुणांवर मस्जिदीवरती अन्याय होतो. पडलेल्या त्यामुळे त्यांनी प्रेतांवरती केलेल्या राजकारण करून बॉम्बलास्टकडे सत्तेमध्ये सहानुभूतीने जाण्याचा बघितलं मार्ग पाहिजे. स्वीकारला. हे विधान शरद 2002च्या पवारांचं. दंगलीमध्ये हे विधान मोदींनी आमचं स्वतः नाही. 2000 लक्षात मुसलमानांना घ्या. मारून ठीक आपला आहे, मार्ग ठीक आहे. स्वीकारला. या मोदी दोघंही सरकारने. शांत राहा. तेव्हा या त्यांना देशाची सत्ता वैचारिक हस्तगत अधिष्ठान करण्यासाठी देण्याचं आपण कायम अत्यंत हत्या घाणेरडं आणि काम अतिरेकी तुम्ही या देशात केलं, चळवळीचा लक्षात वापर ठेवा केला हे अख्ख्या भारताला माहिती कळलं आहे. की नाही? तुम्ही ठीक काम आहे, केलं ते. दोघंही शांत व्हा. आजचा वादाचा कोटा संपलाय असं मी जाहीर करतो आणि माझा वेळही संपलेला आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, असीमानंद यांनी मोहन भागवतांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी का? बघा पडद्यावर 65% लोक नाही म्हणतायत, 35% लोक हो म्हणतायत. शेवटी माझं इतकंच म्हणणं आहे, हे गंभीर प्रकरण आहे, देशाच्या विरोधात केलेल्या कारवाईचं प्रकरण आहे. याचं राजकारण न करता खरोखरच कोणी दोषी असेल तर ते शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. म्हणून मग तो हिंदू आहे म्हणून त्याच्या बाबतीत पक्षपातही करता कामा नये, किंवा दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याच्या बाबतीत पक्षपातही करता कामा नये. दहशतवाद हा कोणत्याही धर्माशी संबंधित नाही, त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.